आणि आता 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे त्याविषयीच्या बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज संध्याकाळी नांदेडमध्ये जाहीर सभा होते आणि या सभेसाठी राज ठाकरे आज सकाळीच रेल्वेने नांदेडला पोहोचले। राज ठाकरे यांनी नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये जाऊन सगळ्यात आधी दर्शन घेतलं। यावेळी गुरुद्वारातर्फे शाल श्रीफळ देऊन राज ठाकरेंचा विशेष सन्मान करण्यात आला। गुरुद्वारा दर्शनानंतर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचीही माहिती आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। लोकसभा निवडणूक मनसे लढणार नाही, परंतु भाजपा विरोधात आपण अनेक सभा घेणार असल्याचं यापूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं आणि त्यांची पहिली भाजप विरोधातली सभा ही नांदेडमध्ये होत आहे। नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे आणि सध्या अशोक चव्हाण राजकीय अडचणीत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपने प्रताप पाटील चिखलीकरांसारखा तगडा उमेदवार दिला, शिवाय बहुजन वंचित आघाडी आणि सपा बसपामुळे देखील त्यांच्या मताधिक्यामध्ये कमतरता येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अशोक चव्हाण हे सध्या राजकीय अडचणीमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे धावून आलेले आहेत। आता आपण पाहू शकता की नांदेड शहरामधल्या मोंडा मैदानामध्ये त्यांच्या या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। तब्बल 1 लाख लोक इथं बसतील अशी व्यवस्था या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि स्टेजवरती आपण पाहू शकतो भव्य असा स्टेज इथं उभारण्यात आलेला आहे या मैदानावरती आणि स्टेजच्या दोन्ही बाजूनं डिजिटल स्क्रीन लावण्यात आलेले आहे। आणि आज राज ठाकरे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात काय बोलतील, अशोक चव्हाणांच्या समर्थनात ते काय बोलणार आहेत का किंवा भाजपच्या विरोधात ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।